काय माझं बाबलो तो मुंबईत जाऊन किती कोण बारीक झालो हा. होय की काय आज भजन कोणाकडे आता आता खालच्या संस्थांकडे आता. हो हो. मी काय म्हणतं खालच्या सावकारांकडे भजन झालंय बाबू दुर्यांकडे भजन आहे दुर्यांकडे पावभाजी पावभाजी बनण्याची कापाय अरे तू बाबल्याची गेलो ना हो, काय करता? हा असं नाही असं नाही असं बाबलं पण येतो काय हो, डॅडा आलेत ना. चला एक बेटात जावा बाबल्या ए बाबल्या अरे मेरा दादा कुठं असो बरोबर आहे ना मस्त मस्त इले कधी अरे 2 दिवस झाले साखरमध्ये झाले तरी आमची कुकारी काही इतरार नाही तू कुकारी कधी करतो रे अरे मेरे बोला तू अडी काय करते खालच्या शब्दाकडे म्हणजे ना तुम्ही आलेले ते काही उल्लंघन काय उपयोग नाही कर का बाय का? अरे हे मेरे आणतो मा आणल्या रातचं ओव्हरलोड केलं रक्तानुसार गाव डेव्हलप झालं ना त्यामुळे मोबाईलात जाता क्लिअर नाही मस्त आपलं शाळेत. ए पप्पल्या, आज कशी वाटत तुझी चुकली? काय तर आधी मेरी या काय तिची तासदा बघून देणार नाही. तसं ना माझं काय म्हणणं आहे का गावातल्या म्हाताऱ्या माणसाची जबाबदारी तरुण मंडळींनी घेऊ बाकी तू बरी असत मा माका काय गाड बघली या? अजून एक घराच्या खालच्या घरात बघताय मी माहित असं ना. हो 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 काय करायचं नाही रात्रीची कुठे गेली होती टेन्शन नाहीये, मला म्हणणं आलं तुम्ही बाहेर गेली. रेंज होईया अरे ठीक आहे तुमच्या घरातल्या बिट्टूच्या बोलत रेंज येतात अरे तुला कसं माहित रे? माका सांगाय माय घरात पोरा हैसर ये. अशी काय करते म्हातारे मागच्या वेळी बघतो फॅन दुरुस्त करून गेलेलं त्यानंतर खाते राहून युट्यूबवर व्हिडिओ बघून तुझं फॅन दुरुस्ती करून युट्यूब युट्यूब मस्त हा. काय केलं आमच्या गोवाची पाठी दुरुस्त करू होतं. आता रे माझ्यावर प्रेम करते म्हणून इतक्या बोलून टाकायचं अरे यांचं काय आता तरी आता तू ओळख हा अगं वैसे नाही हे सगळे आपले गाववाले आहे ना आणि त्याला काय नुसतं ओळख देतो तो बघ तो दिसतो सावकांचा हात देऊ लोक मला प्रेमाने आजू म्हणतात तुझ्या वेळेला कोण प्रेम करतात रे बाय का? हो जो दिसता हो धुई धुई आणि तो दिसता तो सावकांचं म्हणू आधी बसते हा 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 हा. नाही ऍक्च्युली डॅडाने मला तुमच्या सगळ्यांबद्दल सांगितलंय. म्हणजे मुंबईला जायला तुमच्या सगळ्यांबद्दलच बोलत असतात. हो काय विचार करा त्याला हो त्या पण बरोबर आहे काका मुंबईमधून काय भाव वाढलाच काय ना हा फक्त सुंदरा झालेला आहे समजलं सुंदरा म्हणजे गाव घेऊ तर काय अच्छा नाही मागं तुम्ही मुंबईचा खाऊ खावी लागता त्यामुळे वाढवून जाऊन येतात. हा हा. येला करत होती गेल्या वाढू वाढू चढ म्हणून आया पिसरी अरे वा 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 काट्याने मुंबईतून चिरमुले झाले अरे मेल्या वाढतो मुंबईचा चिरमुले उठले जाऊ हे तुमचं बोलत नाही का रे यार? एक मिनिट डॅडा, ते ढोलकी आणि ते टाळ कशासाठी म्हणजे तू काय आपल्याला ठेवलंय का? नाही नाही बघा ते सावंत का माहितीये हा. त्यांच्याकडे भजन आहे आपल्याकडे नाहीये. नाही नाही आपल्याकडे नाही ठीक यार, डॅडा मला हे लाईव्ह बघायचं होतं. म्हणजे मी कधीच बघितलं नाहीये लाईव्ह यार. किती मजा आली असती. बघू त्या हो. आम्ही तुम्हाला दाखवू शकतो आता इथे काय बोल मेले तू सावतांकडे गणपती आहे यांच्याकडे गणपती आहे साऊथच्याकडे गणपती असतो का साऊथ गेट को सुंदर आहे का आमच्याकडे गणपती आहे पण जवळ आहे ना तसं नाही त्याच्या लाईव्ह बघूचा ना सावकार म्हणून आपली काहीतरी जबाबदारी आहे पण या दादा केला काहीतरी गाडी घरी होऊन जाऊ तर आमचे काहीतरी संबंध सुरू ना चल ना राणा एक तरी घरी होऊन जाऊ चला 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 डॅडा तू काय आहेस? हो मग तुला माहित नाही लहानपणी बघितला जातो मी डॅडाच्या वरचं किती बरे तुला माहित नाहीये Oh my God, I'm so excited. चला चला मी आता गजर गेले दादा तू काय दे काय दे काय डॅडा प्लीज प्लीज छान राहा. काय रे आज किती आहे किती वाटते मी आज वाटते नाही रे आज माझा हात जरा सुरू सुरू होता मला जरा वाटली हात दम घे
धीरे धीरे मी आले धीरे धीरे मी आले हे दोघं तुम्ही आज थांबा आज मी आलो ए तुमचं मी म्हणजे पुढे झालो तुला उठा जा जिंदगी पुढे गणपती बाप्पा Wow, Dada, how energetic! How energetic it was! आणि तुम्ही पण किती छान वाजवलं! सुंदर! अगं मुंबईला गेलो म्हणून नाहीतर मी इथे असतो तर पुढे झालो असतो काय दादा खरंच Dada, कमालच वाटलं. तुम्ही पण दोघे छान वाटलं. हरी भजनी मोर नाचत अंगणी म्हातारे बाई काय ते इथे नाही आमचं जीव हयात केले म्हातारे तर का तुझं वय आहे ना तुझा म्हातारे वाजत राहिलं ना. माझा झाला काय म्हातारे सगळे मोर पळाले राहणार पण काय भारी असते Dada, आजी. How energetic आजी you are! दबायला बाबा म्हातारे होय तर मोठं चुले जायचा पिक्चा झाला असता बरं झालं Dada, तू हट्ट केल्यासाठी मला इकडे घेऊन आलास. हो. नाहीतर मला हे सगळं बघायलाच मिळालं नसतं रे. आपली संस्कृती काय आहे ते अनुभवायलाच मिळालं नसतं. आणि Dada, खरंच बोललेला गावच्या मातीला आणि इकडच्या संस्कृतीला खरंच एक वेगळा सुगंध आहे. आणि आता मला खरंच असं वाटतंय की लग्न करावं आणि इथेच राहावं. चांगली आयडिया मात्र भारी खरं येस. जेव्हा कोकण आपलं जाता नाही म्हटलं तरी गावात भरपूर पोरं आहोत मेहनती वाजायचं या गावातल्या पोरांचं आता नाच बघलं त्यांची गाणी बघलं पण या त्यांचा प्रेम होऊ ना वैष्णवी काय बापू बरोबर तुम्ही आला सांगायला सांगितलं पण काय वेळाबरोबर आणि जरा काम होतं पण आलेलो Oh my God, yes, too. आला ना भैया भैया हे बघा मी आमच्या वैष्णवी मला नवरो नमस्कार नमस्कार मला जावं लागतो ते भारी आहे. आत्ताच हे मला कळले. ऐकलं. Guys, तुम्ही ह्याच्यासाठी एकदा गाऊन दाखवाल का? त्याला तुम्ही पेमेंटला जाऊ का दादा मग उत्साला आपण वाजलेले असते पण आज माझा आता खूप दुःख झालं जावं इकडे पण येते ना म्हणे, तिरुपती हवे. हे जिजाना देवा तुझा विचार